सारखं येतो घड्याळ बघतो, अहो 5-10 मिनिटं, अयो वेळच जात नाही, अयो वेळ जात नाही, अयो वेळ जात नाही असं म्हणतोय आल्यापासून. सुप्रभात, गुड मॉर्निंग. प्रशांत आवटे व्लॉग्समध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज सोमवार आहे, महाराजांची पूजा आपली करून झालेली आहे. तर आज महाराज आज खूप छान दिसत आहेत आणि रुद्री आपला अभ्यास करतोय. आज किती छान असतंय, पाहू शकता तुम्ही. ते बघा किती छान असतंय, कारण तो अभ्यास करतोय. आणि आमच्या इथं आहे एक स्वराज कॉलेज. त्या कॉलेजमध्ये शिक्षण कमी आणि काही ना काही प्रोग्राम चालू असतात, सारखे चालू असतात. आता आज पण चालू आहे, काय कळतच नाही. कॉलेज नक्की शिक्षणाचं आहे काय रे, असं सारखेच प्रोग्राम असतात, काही कळलंच नाही. तर चला आता घेऊयात जीवन, कारण काल अचानक उपास घडला, नकळत घडून गेला उपास. निरंकर म्हटला तरी चालेल काय रे वाडा, आहे का नाही. तर आता पहिला आता ह्याला काहीतरी आणायचं आहे, ते आणायला जाणार आहे आणि त्याच्यानंतर मग जेवण वगैरे करून घेऊयात. तर आता रुद्र आणि मी निघालो आहे. थोडंसं रुद्रचं क्लासचं आता थोडं सॅक आणायची एक छोटी, तर ती आणायला निघालो आहे आता. तशीच मला वाटतं गाडी वॉश पण करून घ्यावी आणि त्याची, कारण बरेच दिवस झालं वॉश नाही केली तर खूप मळाली होती. चला आता बघू रुद्राला हवी तशी बॅग भेटते का इथं, आम्ही विचारतो. आता कसली बॅग हवी बघू त्याला, शेटला रुद्र दादाला आपल्या. काय मग बऱ्याच बॅग बघितल्यानंतर आम्हाला या 2 बॅग पसंत पडल्या. आता रुद्राला ही आवडली, मला ही आवडली. आता बघू आम्ही फायनल तर हीच करणार आहे, कारण ही मलाही नेता येईल कुठेतरी. हीच फायनल करून टाकू. तर मग काय रुद्रची झाली खरेदी मस्तपैकी. छान अशी सॅक माझ्यासाठीच घेतली मी, त्यासाठी नाही घेतलेली, तर मीच वापरणार शक्यतो. चला जाऊयात घरी. खुश पाया माझं. अरे मस्त जेवायला असा हरभऱ्याची भाजी, मस्त खिचडी भात आणि चपाती. घेतो जेवण, आता खूप भूक लागली कारण. चला तर रुद्रचा आज आहे बॅडमिंटन क्लासचा फर्स्ट डे आणि रुद्र खूप एक्साइटमेंटमध्ये आहे. कधी 7 वाजतील असं त्याला झालं, सकाळपासून 2 दिवसापासून झाले की कधी 7 वाजतील आणि कधी मी जाईल. सारखं येतो घड्याळ बघतो, अहो 5-10 मिनिटं, अयो वेळच जात नाही, अयो वेळ जात नाही, अयो वेळ जात नाही असं म्हणतोय आल्यापासून. हे आता ते टेनिसच्या, तर रुद्र तर आता गेला बॅडमिंटनच्या क्लासला आणि मला लागली होती भूक आणि माता आला आणि आधी मस्तपैकी मटकी वेळ, तोंडाला पाणी सुटले. चला ते खाऊ आता मटकी वेळ मस्तपैकी. आता वनिता पण येईल ऑफिसमधनं आणि रुद्र पण येईल तोपर्यंत. चला आधी ठेवू महाराजांच्या इथं, महाराजांना मग आपण जाऊ थोड्या वेळाने. क्लासवरनं आला पहिला दिवस होता, खूप पुढे मारलेले दिसत आहेत, कारण आल्या जेवला आणि लगेचच झोपला. दमला आज, खूपच दमला बरोबर. आणि वनिता पण गेली तिकडं मावशीकडे, गप्पा मारत बसली आहे. तर बघ गप्पा मारता कधी 1:15 वाजलाय कळायला पण नाही. आता मी जेवून घेतो कारण मला लागली आता भूक. चला तर मग आजच्या ब्लॉगला आपण इथे समाप्त करूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद, गुड नाईट, शुभरात्री.